नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिला भेसळ डोस खताचा आपण कधी दिला पाहिजे, किती मात्रेमध्ये दिला पाहिजे, कोणता दिला पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। त्यासोबतच जर आपण आपल्या कापूस पिकाला भेसळ डोस देत असताना जर उशीर जर केला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, किंवा जर सुरुवातीच्या अवस्थेमध्येच अगदी पेरणी बरोबर म्हणा किंवा पेरणी झाल्यानंतर 1-2 दिवसानंतर म्हणा, जर आपण त्या ठिकाणी भेसळ डोस जर आपल्या कापूस पिकाला जर दिला तर त्याचे काय फायदे होतात, किंवा मग आपण खत टाकल्यानंतर ते खत आपल्या पिकांना कधी उपलब्ध होत असतं, या सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, खरं म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस खत देतो, म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, हे ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकांना देत असतो त्यावेळेस मात्र ते उपलब्ध होण्यासाठी साधारणतः जे काही नत्र आहे ते आपल्याला माहिती की साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये पिकांना उपलब्ध होत असतं, परंतु जे काही स्फुरद आणि पालाश आहे त्याला साधारणतः 20 ते 25 दिवसानंतरच ते आपल्या पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं। मग प्रश्न असा पडतो शेतकरी बांधवांनो की खत जर आपण उशिरा जर दिलं तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, किंवा मग खत जर आपण लवकरात लवकर जर दिलं तर त्याचे काय फायदे होतात। शेतकरी बांधवांनो, जर आपण खताला जर उशीर केला, म्हणजे साधारणतः बऱ्याचशा शेतकऱ्यांचा समज असा आहे की पीक हे आपलं खूप लहान लहान आहेत आणि ज्यावेळेस पीक आपलं हे 1 महिन्याचं होत असतं म्हणजे कपाशीचं, त्यावेळेस जर आपण खताचा डोस जर दिला तर मात्र त्या ठिकाणी हे चांगलं राहत असतं आपल्या पिकांसाठी। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर आपण 1 महिन्याच्या नंतर जर कापूस पिकाला जर भेसळ डोस त्या ठिकाणी जर दिला शेतकरी बांधवांनो, तर मात्र जे काही नत्र आहे मी सांगितलं की ते उपलब्ध होण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात, परंतु त्यातलं जे काही स्फुरद आहे, जे काही पालाश आहे ते आपल्या पिकांना उपलब्ध होण्यासाठी साधारणतः 20 ते 25 दिवस त्या ठिकाणी लागत असतात। मग एक गोष्ट लक्षात ठेवा की जर त्या ठिकाणी 1 महिन्यानंतर जर आपण त्या ठिकाणी खत जर दिलं तर साधारणतः 55-60व्या दिवशी मात्र स्फुरद आणि पालाश हे खत त्या ठिकाणी आपल्या पिकांना उपलब्ध होऊ शकतं। म्हणजे साधारणतः 2 महिन्यानंतर आपल्या पिकांना हे खत त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। मग एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कापूस लागवड केल्यानंतर आपल्या पिकाला फळफांद्या या साधारणतः 35 ते 40 दिवसानंतर निघायला सुरुवात होत असतात। म्हणजे त्या ठिकाणी फळफांदे निघाले की छोटं छोटं पातं त्या ठिकाणी लागायला सुरुवात होते, नंतर फुलं त्या ठिकाणी लागतात। मग जर अशा अवस्थेमध्ये जर आपल्या कापूस पिकाला हे जर खत त्या ठिकाणी लागत जर नसेल तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपलं जे काही कापसाचं झाड आहे, जे काही पीक आहे ते मात्र रोग प्रतिकारक शक्तीने खूप त्या ठिकाणी कुमकत असेल, परिणामी जे काही नंतर आम्हाला समस्या उद्भवते, पातेगळांची समस्या उद्भवते, परिणामी त्या ठिकाणी बोंडांची साईज त्या ठिकाणी कमी होते, परिणामी वजन त्या ठिकाणी बोंडाला राहत नाही। अशा प्रकारच्या अनेक समस्या त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत असतात। परिणामी झाडांची वाढ खुंटून त्या ठिकाणी झाड पिवळं पडणे, पातळ गळणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या त्या ठिकाणी उशिरा खत दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात। परिणामी उत्पादनामध्ये प्रचंड घट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, उशिरा खत दिल्याचं जे काही वाईट परिणाम आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, परंतु जर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे अगदी लागवडीपूर्वी म्हणा किंवा लागवडीबरोबर म्हणा किंवा मग लागवडीनंतर अगदी 2 ते 4 दिवसामध्ये म्हणा, आपण जर त्या ठिकाणी लवकरात लवकर जर भेसळ डोस जर त्या ठिकाणी दिला, म्हणजे भेसळ डोस कोणता द्यायचा मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तो जर लवकरात लवकर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर दिला तर शेतकरी बांधवांनो, त्या ठिकाणी आपल्या पिकांना ते जवळपास साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर त्या ठिकाणी उपलब्ध होईल खत। आणि अगदी त्याच वेळेस मध्ये की त्या ठिकाणी आपल्या झाडाला त्या ठिकाणी पात्या लागायला सुरुवात होईल, फळफादी निघाल्यानंतर त्या ठिकाणी फुलं लागायला सुरुवात होईल। म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपल्या झाडाला हे खत त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं। परिणामी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण भेसळ डोस जर दिला तर त्याने झाडांची वाढ चांगली होते, परिणामी आपलं झाड त्याने हिरवं राहतं, रोग प्रतिकारक शक्तीने त्या ठिकाणी प्रबळ बनतं। आणि अशा अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी झाड जर मजबूत असेल तर परिणामी भविष्यात होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, म्हणजे पातेगळाची समस्या असेल, झाड पिवळं पडणं असेल, अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत, अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी उद्भवत नाही। परिणामी अशा प्रकारच्या समस्या जर त्या ठिकाणी नाही उद्भवल्या तर आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते। त्याच्यामुळे खरं म्हणजे भेसळ डोस हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो, ही गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकाला भेसळ डोस कोणता द्यायचा,
ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या कापूस पिकाला जो काही भेसळ डोस आहे तो म्हणजे आपल्याला 2-10-26-26च्या बॅग घ्यायचा आहे. प्रति एकर साठी सांगतोय, 2-10-26-26च्या बॅग घ्यायच्या आहे. त्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचे एक किट त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये समावेश करायचा आहे. आता सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय, की त्या ठिकाणी आपलं जे काही जस्त आहे, लोह आहे, तांबे आहे, बोरान आहे, त्यानंतर खनिजामध्ये त्या ठिकाणी आपलं मॅग्नेशियम, कॅल्शियम हे त्या ठिकाणी येत असतं. जर हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये ज्यावेळेस मात्र आपण त्या ठिकाणी पिकाला आपल्या मुख्य खताबरोबर देतो, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश याबरोबर देतो, त्यावेळेस मात्र आपल्या झाडांचा, आपल्या पिकांचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होत असतो. जसं की उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये एखाद्या वेळेस जर त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता असेल तर डॉक्टर त्याला कॅल्शियम देतात. एखाद्या वेळेस जर आपला त्वचा जर त्या ठिकाणी काळी पडायला लागले तर व्हिटॅमिन ई किंवा मग व्हिटॅमिन B12 त्या ठिकाणी डॉक्टर त्या ठिकाणी देतात, टॅबलेट वगैरे. तर त्याच प्रकारचं आपल्या सुद्धा पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी 2-10-26-26 आणि एक 25 किलोची सूक्ष्म अन्नद्रव्याचे किट घेऊन त्या ठिकाणी आपल्या पिकांना त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता खत देत असताना आपल्याला उकरून द्यायचं आहे. साधारणतः 4 बोटं अंतरावर आपल्याला त्या ठिकाणी उकरून माती लुटून द्यायची आहे. अशा प्रकारचं खत व्यवस्थापन आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, आता त्या ठिकाणी जर आपल्याला 10-26-26 जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी तुम्ही 12-32-16 वापरू शकतात. जर 12-32-16 नाही मिळालं तर तुम्ही 15-15-15 वापरू शकतात. जर तुम्हाला हे जरी नाही मिळालं तरी मात्र नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही कंटेन असणारं जे काही खत आहे शेतकरी बांधवांनो, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश कोणत्याही कंपनीचा चालेल, तुम्ही आणून तुमच्या कापूस पिकामध्ये लवकरात लवकर हा भेसळ डोस तुम्ही देऊ शकता. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला DAP जर टाकायची असेल 1840 तर त्याबरोबर तुम्ही MOP पोटॅश घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्याचे किट त्यामध्ये टाकून भेसळ करून तुम्ही मात्र त्या ठिकाणी आपल्या पिकांना देऊ शकतात. परंतु शेतकरी बांधवांनो, माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लागवडी बरोबर म्हणा किंवा मग लागवडीनंतर उशीर नका करू. साधारणतः 3 ते 4 दिवसाच्या आतच तुम्ही त्या ठिकाणी अगदी 2-2 पानावरती ज्यावेळेस आपलं कापूस पीक येतं त्याच वेळेस मात्र शेतकरी बांधवांनो आपण आपला भेसळ डोस आपल्या कापूस पिकाला टाकून द्यायचा आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा. त्यामुळे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे खताचा दुसरा डोस कोणता टाकायचा आहे या संदर्भामध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.